कांदा परतून झालेला आहे। आता आपण टाकणार आहोत टोमॅटो। आता टोमॅटो सुद्धा छान परतून झालेला आहे। आता थोडीशी हळद आणि 1 चमचा मसाला टाकणार आहे। आता मसाले सुद्धा छान परतून झालेले आहेत। आता घालणार आहोत थोडंसं पाणी। बस थोडंसं मीठ घालून देऊया आणि छान मस्त उकळी येऊन देऊया। छान उकळी आलेली आहे। आता आपण घालणार आहोत शेव। आता थोडं 1 सेकंड झाकण ठेवूया। आता आपली मस्त तयार झालेली आहे गरमागरम शेवेची भाजी। ही बघा।